मुक्ताईनगर येथे मंत्री रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपावरील दरोड्यातील आरोपींना अटक। जळगाव गुन्हे शाखेने केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपासह 3 ठिकाणी दरोडे टाकून 1,33,000ची लूट करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे। यात भुसावळ व अकोला तालुक्यातील 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे। त्यांच्याकडून 9 मोबाईल फोन, 3 गावठी कट्टे, 10 जिवंत काडतूस, मोटरसायकल व 40,000ची कॅश रक्कम हस्तगत करण्यात आली आहे। आवाज महाराष्ट्र न्यूज करिता विनोद गोरधे, भुसावळ। 9 तारीख सायंकाळी अंदाजे 10:30 ते 11:30 वाजता या दरम्यान 3 पेट्रोल पंप म्हणजे मुक्ताईनगर वरणगाव या जे हायवेवरती 3 पेट्रोल पंपावरती दरोडा करण्यात आले होते। मग त्याच्या अनुषंगाने मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला दरोड्यातला गुन्हा दाखल केलेला आहे आणि तपासादरम्यान 4 दिवस सातत्याने 5 टीम्स काम केलं आणि शेवटी ते गुन्हा डिटेक्ट करण्यात आलेला आहे आणि या गुन्ह्यामधलं 6 आरोपींना अटक करण्यात आल्या होत्या। 6 आरोपींपैकी 4 आरोपींना नाशिक मधून आणि 2 आरोपींना अकोला मधून अटक करण्यात आलेलं आहे। जे अटक झालेल्या आरोपींचं नाव आहे सचिन रवींद्र भालेराव, दुसरा आरोपींचं नाव आहे पंकज गायकवाड, तिसरा हर्षल बाविस्कर, चौथा रवींद्र बाविस्कर, प्रद्युम्न विरघाट आणि एक 6वा आरोपी आहे एक विधी संघर्षक बालक आहे। आणि या लोकांकडनं डिटेक्शन करून 3 जे गुन्ह्यातलं वापरलेले 3 देशी कट्टे आणि त्यासोबत 5 मॅगझिन, 10 जिवंत काडतूस आणि 9 मोबाईल फोन, 40,000 रुपये रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेले मोटरसायकल 2 असे सर्व जप्त करण्यात आलेले आहे। आणि याच्यापैकी जे मेन मास्टरमाइंड आहे सचिन भालेराव, या मास्टरमाइंड भुसावळचा मूळचा रहिवासी आहे। त्यांना आधीचे गुन्हे असल्यामुळे त्यांना भुसावळ मधून आणि जळगाव जिल्ह्यामधून तडीपारी करण्यात आलेले होते। तो आता नेमका बुरहानपूर आणि नाशिक या ठिकाणी राहायचा आणि ह्यांनी प्लॅनिंग केलेलं आहे आणि हे पूर्ण गुन्हे घडून आणले होते। हे 3 जे पेट्रोल पंप आहे ते 3 पेट्रोल पंपापैकी एक पेट्रोल पंप मंत्री रक्षा खडसे मॅडमचा ओनर होते। याचा सर्व गुन्हा उघडकीस आणलेला आहे।